विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण विज्ञान विषयामध्ये प्रकरण 8वे ज्याला आपण प्रदूषण म्हणतो, पोल्यूशन, आणि या प्रकरणामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रदूषणाचे वेगवेगळ्या प्रकारे असणारे प्रकार, ज्याच्यामध्ये हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि मृदा प्रदूषण हे 3 प्रकारचे प्रदूषणाचे प्रकार आहेत। अगदी सुरुवातीला आपण पाहू त्यामध्ये प्रदूषण म्हणजे काय, तर जी परिसंस्था आहे या परिसंस्थेला हानिकारक असणारे जे दूषितीकरण आहे ज्याला आपण प्रदूषण असं म्हणतो। नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय। जी आपली पृथ्वी आहे या पृथ्वीला ज्या ज्या गोष्टीमुळे पृथ्वी प्रदूषित होते त्या घटनेला आपण प्रदूषण असं म्हणतो। आणि प्रदूषण करण्याचे 3 मुख्य प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये हवेच्या माध्यमातून प्रदूषण होते, पाण्याच्या माध्यमातून प्रदूषण होते आणि जमीन मृदा याच्या माध्यमातून प्रदूषण होते। हवा प्रदूषण जे आहे, हवा प्रदूषणाच्या माध्यमातून विविध प्रकारचे विषारी वायू निर्माण होतात। विषारी वायू आणि वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव यांच्या सहाय्याने जमिनीवर हवेच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचं प्रदूषण निर्माण होते। आता हवा प्रदूषण म्हणजे नेमकं काय, तर विषारी वायू, धूलीकरण, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थामुळे हवा प्रदूषित होण्यास हवेचे प्रदूषण असं म्हणतो आपण। आणि हवेचे प्रदूषण होण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कारण आहेत। आपण प्रदूषणाचे जे 3 प्रकार पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये हवा प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण। हवा प्रदूषण ज्याला आपण एअर पोल्यूशन म्हणतो, जल प्रदूषण वॉटर पोल्यूशन, आणि मृदा प्रदूषण ज्याला आपण सॉइल प्रदूषण जमिनीचं होणारं प्रदूषण। तर अशा प्रकारे हे 3 प्रदूषणाचे प्रकार आहेत। आणि हवेचं प्रदूषण होण्याचं नेमकं कारण काय, तर त्याच्यामध्ये हे कारणं दिलेले आहेत आपल्या पुस्तकामध्ये। त्याच्यामधला एक ज्वालामुखीचा उद्रेक, ज्वालामुखीच्या माध्यमातून हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषारी वायू बाहेर पडतात आणि या विषारी वायूच्या माध्यमातून प्रदूषण होतं। भूकंप झाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा जमिनीचं उत्खनन होत असल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात विषारी वायू बाहेर पडतात आणि या विषारी वायू हवेमध्ये पसरल्यामुळे त्या माध्यमातून हवेचं प्रदूषण होते। वावटळ, धूळ हे तर नेहमीचे कारण आहेत। आपण रस्त्याने फिरत जरी असेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे धुळीचे कण आढळून येतात आणि त्या धुळीच्या कणाच्या माध्यमातून सुद्धा हवेमध्ये प्रदूषण होते। तसेच जंगलामध्ये लागणारी आग, वनवे याच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारे धुराचे लोट बाहेर पडतात आणि त्यामधून मग कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा या पृथ्वीवर प्रदूषण होते। तसेच वेगवेगळ्या प्रकारचे जे सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव सुद्धा हवेत मिसळल्यामुळे सुद्धा प्रदूषण होते। तर अशा प्रकारे हे प्रदूषणाचे कारण आहेत। तर आज आपण याच्यामध्ये प्रदूषण म्हणजे काय ही व्याख्या बघितली, हवेचं प्रदूषण म्हणजे काय आणि हवेचं प्रदूषण होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे असणारे नैसर्गिक कारणं पाहिले। आता त्याच्यानंतर काही मानवनिर्मित कारणे आहेत, त्या मानवनिर्मित कारणाचा आपण खरी अभ्यास करायचा आहे। हे वेगवेगळ्या प्रकारचे कारणं आहेत। सर्वात महत्त्वाचं या प्रकरणामधलं आहे की प्रदूषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत, त्यामध्ये हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि मृदा प्रदूषण। तर हे 3 प्रदूषण आपण लक्षात ठेवावे आणि या पद्धतीने हे वेगवेगळ्या प्रकारचे जे कारणं दिले आहेत या कारणाचा सुद्धा अभ्यास करावा।